बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संदर्भात। ते खुद्द गृहराज्यमंत्री असताना एका बारच्या उद्घाटनाला गेले आणि औचित्याचा भंग त्यांनी केलेला आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये। अर्थात या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। काही प्रश्न उपस्थित करतोय। गृहराज्यमंत्र्यांनी बारचं उद्घाटन करणं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का, हा त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। दारूबंदी धोरणाबाबत सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी संभ्रमात आहेत का, हे सुद्धा आपण त्या निमित्ताने तपासणार आहोत। आणि दारूविषयी सामाजिक दृष्टिकोन बदलत चाललाय का, याचा सुद्धा आपण खरं तर आढावा घेणार आहोत। कारण या संदर्भामध्ये विविध मतं आणि प्रवाद आता आपल्या समोर येताना दिसतात। आपल्या सोबत मान्यवर आहेत, डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत, प्रवक्ते आहेत काँग्रेसचे आणि डॉक्टर सुद्धा आहेत। त्यामुळे आपण त्यांना खरं तर विचारलं पाहिजे दारूच्या संदर्भामध्ये आणि ह्या सगळ्या एकूण धोरणांच्या संदर्भामध्ये। महेश म्हात्रे कार्यकारी संपादक IBN लोकमतचे माझ्या सोबत आहेत आता, आणि मुक्ता पुणतांबेकर आपल्या सोबत आहेत, ज्या मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राच्या उपसंचालक आहेत आणि अनेक वर्ष मुक्तांगणचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये। बबनराव पाचपुते आपल्या सोबत आहेत, आता भाजपचे नेते आहेत आणि जिथे ही सगळी घटना घडली त्या नगर जिल्ह्यामधले आहेत, त्यामुळे अर्थातच त्यांना सुद्धा आपण विचारायचं नेमकं काय घडतंय। आणि दीपक जयस्वाल आपल्या सोबत आहेत, जे चंद्रपूर जिल्ह्याच्या लिकर असोसिएशनचे सल्लागार आहेत। आणि अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये नुकतंच वर्ध्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी जाहीर झाली आणि ती अंमलात आणली गेली आणि त्या विरोधामध्ये खुद्द दीपक जयस्वाल यांनी सुद्धा लढा दिला होता। दारूबंदीच्या विरोधात त्यांनी लढा दिलेला होता, त्यामुळे त्यांची सुद्धा मतं खरं दारूचा आग्रह ते धरतात तर ती का आहेत ती सुद्धा आपण समजून घेणार आहोत। अर्थातच पहिला प्रश्न खरं तर बबनराव पाचपुते तुम्हाला विचारायचं आहे। भाजपचे आता तुम्ही नेते आहात आणि भाजपचे हे मंत्रीच खुद्द तिकडे गेले, शिवसेना आणि भाजपचे मंत्री गेलेच, खुद्द दीपक केसरकर अर्थराज्यमंत्री आणि राम शिंदे गृहराज्यमंत्री यांनी जाऊन एका बारचं उद्घाटन तिकडे केलं। काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मंत्र्यांनी काही प्रोटोकॉल पाळले पाहिजे ही गोष्ट खरी आहे आणि विशेषतः गृहमंत्र्याचं खातं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे खातं महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते प्रोटोकॉल पाळला पाहिजे किंवा कुठं जायचं कुठं नाही याची चौकशी करून गेलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे। मी स्वतः त्यांना विचारल्यानंतर लक्षात असं आलंय की ते पूर्ती नावाचं हॉटेल होतं, रेस्टॉरंट होतं, त्याच्यावरती उद्घाटनासाठी ते गेलेले होते। कीर्ती नावाचं होतं आणि पूर्ती का कीर्ती पूर्ती म्हणजे गडकरी गेलेले होते ते त्यांनी कबूल केलेलं आहे। पण हे करत असताना काही कार्यकर्ते भेटतात, नवीन उत्साह असतात, नवीन मंत्री असल्यानंतर उत्साही कार्यकर्ते असतात, भेटतात आणि मग अशा वेळेस ते सांगतात तर ती खात्री करून गेलं पाहिजे नव्हतं, ही गोष्ट खरी आहे। पण मी चौकशी केली असं समजलं की बारचं उद्घाटन 2 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि त्या ठिकाणी रेस्टॉरंट तयार केलेलं आहे, त्याचं हे उद्घाटन करायला गेले होते। तसं असेल तर काही अडचण नाही, पण बारच्या उद्घाटनात जाणं चुकीचं आहे। पण चौकशी केली तर यामध्ये बारच्या डायरेक्ट उद्घाटनासाठी नाही, रेस्टॉरंटचं जे उद्घाटन केलंय फॅमिली रेस्टॉरंटचं त्यासाठी ते गेले होते, वस्तुस्थिती आहे। अच्छा, फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन केलंय असं तुम्ही म्हणताय, चौकशी केल्यानंतर तुम्हाला निष्पन्न झालंय। पुन्हा काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे? कारण पुन्हा खुद्द मंत्रीच तिकडे गेलेले दिसत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बारचं काही उद्घाटन होतं ते आधीच झालं होतं आणि फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी गेलं होतं। मंदारजी, पाचपुते साहेब जर म्हणत असतील की बारचं उद्घाटन अगोदर झालेलं किंवा ते फक्त रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी गेले असतील तर हा वेगळा प्रश्न होऊ शकतो। पण गृहराज्यमंत्र्यांनी किंवा एखाद्या राज्यकर्त्याने अशा प्रकारच्या उद्घाटनासाठी जाणं हीच मुळात एक चूक आहे। कारण ज्यावेळी राजकारणी आपण समजला जातो तो राजकारणी समाजकार्यामधून तयार होतो। राजकारण्यांकडे समाज एक वेगळ्या नजरेने बघत असतो आणि त्यातल्या त्यात जर मंत्र्यासारखी पोस्ट असेल तर त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं। कदाचित पार्टी विथ डिफरन्स बीजेपी जो आहे त्यांना कदाचित ते दाखवायचं असेल की आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत, त्याच्यामुळे आम्ही बारचं उद्घाटन करू शकतो, अशा प्रकारची त्यांची भूमिका असू शकते। त्याच्याबद्दल काय आता वाद वाटायचं कारण नाही, कारण त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। म्हणजे पार्टी विथ डिफरन्स आहे, कारण डिफरन्सेस सुद्धा आहेत त्याच्यामध्ये। महेश, एकीकडे एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा भाजपतल्या सांगितलेलं आहे की जे संकेत पाळायला पाहिजेत ते संकेत पाळताना दिसत नाहीत। पण दुसरीकडे दीपक केसरकर म्हटलेत की हे अशा पद्धतीचे विषय समोर आणून तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करताय,
अजून कळलेलं नाही आहे कशा प्रकारचं महाराष्ट्राचं नुकसान त्यांच्या डोक्यात आहे, कशा प्रकारे त्यांना वाटतं की माध्यमं असे विषय समोर आणून महाराष्ट्राचं नुकसान करतात. मला वाटतं की हा म्हणजे सत्ता आल्यानंतर इतक्या लवकर उद्धटपणा या लोकांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती केली महाराष्ट्राने. परंतु केसरकर यांच्यासारख्या एका समंजस मंत्र्याने अशा पद्धतीने आपल्या कृतीचं समर्थन करणं म्हणजे एकीकडे एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते सहजपणाने मान्य करतात की अशा पद्धतीने एका मंत्र्याने गृहराज्य मंत्र्याने तिथे बारच्या उद्घाटनाला जाणं संकेताला धरून नाहीये. सामाजिक सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपण काही संकेत पाळले पाहिजेत असं एकनाथ खडसे बोलतात आणि दुसरीकडे केसरकर या सगळ्या वादासाठी माध्यमांना दोषी ठरवतात. म्हणजे इतक्या लवकर हे नेते बदललेले आहेत. मी तर असं बघतो जेव्हा मी त्या उद्घाटनाच्या दोन्ही मंत्र्यांनी एकत्र ती फीत कापलेली आहे ते बघितलं तर मला एक विचित्र योगायोग तिथे दिसला की अर्थराज्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री हे दोन्ही खाते या दारूच्या प्रसारासाठी किंवा दारू एकूण जो व्यवसाय आहे महाराष्ट्रामधला त्याच्याशी संबंधित असलेले दोन्ही खाती आहेत. म्हणजे महसूल जास्तीत जास्त मिळावा म्हणून यासाठी जास्तीत जास्त लोकांनी दारू प्यावी यासाठी जे सरकार धडपडतं त्याचं प्रतिनिधित्व करणारे गृह खात्याचे अर्थ खात्याचे राज्यमंत्री तिथे होते आणि दुसरे गृह खात्याचे मंत्री जे या संपूर्ण व्यवसायाला अधिक चांगलं संरक्षण मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसतात. तर हे दोन अत्यंत महत्वाच्या खात्याचे मंत्री जर तिथे जात असतील आणि ते आपण जे काही केलं याचं समर्थन करत असतील तर ही महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला किती खाली चाललेलं आहे याचं निदर्शक आहे. त्यामुळे या लोकांचं काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे आणि राष्ट्र संघ आणि भाजपचे सर्वच नेते सातत्याने नैतिकतेच्या विषयी बोलत असतात तर त्यांनी त्यांचं काहीतरी एक बौद्धिक घेतलं पाहिजे या दोन्ही मंत्र्यांचं किंवा एकूण मंत्रिमंडळाचं असं या सगळ्या घटनेकडे. अच्छा, तुम्ही म्हणताय की बौद्धिक घेतलं पाहिजे. दीपक जयस्वाल, तुमची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भामध्ये? कारण सातत्यानं तुम्ही दारूबंदीच्या विरोधात लढा दिलेला आहे, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतलेली आहे. काय तुमचं मत आहे? माझं मत असं आहे सर की या दोन्ही मंत्र्यांनी जे बारचं उद्घाटन केलं तर ते धाडस दाखवलेलं आहे एक प्रकारचं. कारण की इकडे सरकार महसुलासाठी तडपडत राहते आणि आज महाराष्ट्रात आपल्या सेकंड नंबरचं महसूल हे दारूपासून मिळतो. तुम्हाला सर्वांना माहित आहे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. खरं पाहता तर इथे पूर्ण कोळशाच्या खाणी, विजेचे कारखाने, सिमेंटचे कारखाने आणि असे अनेक कारखाने या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि गेल्या 42 वर्षापासून म्हणजे 1973 पासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारू चालू आहे. आज तुम्ही जर एकाएकी जर दारू बंद कराल तर माझं म्हणणं हे आहे की चंद्रपूरच का, फक्त महाराष्ट्रात दारूबंदी का करत नाही तुम्ही? चंद्रपूरला का टार्गेट केलं जात आहे? माझं हे म्हणणं आहे की दारूबंदी हे जे केलेली आहे ते चुकीची आहे. आपण वर्धा आणि गडचिरोलीचे आज हाल पाहत आहोत. गेले 40 वर्षापासून वर्धेमध्ये दारूबंदी आहे, गेले 23 वर्षापासून गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे, पण ही दारूबंदी कुठेच सफल झालेली दिसत नाही आहे. आणि गेल्या 1.5 महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात जी दारूबंदी आहे ती सुद्धा कोणत्याच याच्यामध्ये सफल झालेली नाही. अवैध दारूचा महापूर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा चालू आहे. आणि आम्हाला लागून इकडे तेलंगणा, इकडे छत्तीसगड आणि इकडे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यातून दारूचा सर्रास रोज चंद्रपूरमध्ये विकल्या जात आहे. आणि जी दारू स्वस्त मध्ये सरकारी रेट मध्ये मिळत होती ते आज 3 पट मध्ये जास्त मिळत आहे आणि याचा पूर्ण भुर्दंड नागरिकावर पडत आहे. म्हणून जी चंद्रपूरची दारूबंदी आहे ती फसवी झालेली आहे असं माझं मत आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी ही उठवावी, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी घोषित करावी. तुम्ही दीपक जयस्वाल एक महत्वाचा शब्द वापरलात की या मंत्र्यांनी धाडस दाखवलेलं आहे हे सगळं करण्यामध्ये. खरंच धाडसी आहेत हे मंत्री, याच्यामध्ये काही शंका दिसत नाही आता तरी. पण तुमचा जो म्हणण्याचा जो मुद्दा आहे किंवा जो रोख आहे तोही खरं तर या सगळ्या
आपल्या चर्चेमध्ये आपल्याला तपासून घ्यायचं आहे. तत्पूर्वी सगळ्यांची मतं आपण जाणून घेऊयात. मुक्ता, तुम्हाला काय म्हणायचं आहे? ज्या पद्धतीनं एकीकडे दरी दिसते, म्हणजे या दारू या विषयाच्या बाबतीमध्ये सुद्धा कशा प्रकारे बघितलं पाहिजे, व्यसनाधीनतेकडे कसं बघितलं गेलं पाहिजे, आजकाल पार्टी किंवा सोशल ड्रिंकिंग म्हणून जे म्हटलं जातं त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, खूप क्लिष्ट अशी परिस्थिती आहे का? नेमकं कसं बघताय या सगळ्याकडे? कारण एकीकडे 5 स्टार दारू संस्कृती तर आहेच आहे, दुसरीकडे जर का गरिबांसाठी जी काही दारू उपलब्ध होती ती सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे. 3 जिल्हे आता महाराष्ट्रामधले त्या पातळीवरती गेलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीकडे तुम्ही कसं बघताय? आम्ही जे व्यसनमुक्तीच्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, की माझे वडील असतील डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर अभय बंग किंवा इतर पारोमिता गोस्वामी, की जिच्या प्रयत्नांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली, तर आम्ही सर्वजण दारूबंदीचं अतिशय समर्थन करतो. कारण सध्या दारू जी इतक्या सहज गतीने उपलब्ध होतीये आणि त्याच्यामुळे व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढतंय. म्हणजे जयस्वाल जे म्हणाले की अख्ख्या महाराष्ट्रातच दारूबंदी केली पाहिजे, तर हा खूप एक महत्वाचा विचार आहे आणि जरूर मला वाटतं की सरकारने या बाबतीत गांभीर्याने विचार करावा. कारण आता आम्ही बघतो की छोटी मुलं, महिला यांच्यामध्ये सुद्धा व्यसनाचं प्रमाण खूप वाढतंय. कारण आता जिथे जाऊ तिथे दारू त्यांना अगदी सहजपणे उपलब्ध आहे. आणि जेव्हा मग सोशल ड्रिंकिंग येतं, कधी मधी पार्टीमध्ये लोक प्यायला लागतात, तेव्हा हळूहळू त्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि हे आता खूप भयानक पद्धतीने वाढतंय. म्हणजे साधारण 20 वर्षापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचं जो संशोधन होतं, तर त्यांनी असं सांगितलं होतं की 100 लोक जर का सोशल ड्रिंकर असतील तर त्यातले 3 लोक पुढे अल्कोहोलिक किंवा दारुडे बनू शकतात. पण त्यांचं सध्याचं संशोधन सांगतं की सुमारे 13% लोक आता अल्कोहोलिक बनतात आणि हळूहळू हे प्रमाण 25% जाणार आहे. तर त्यामुळे सोशल ड्रिंकर असणं, कधी मधी पिणं, हेच आमच्या दृष्टीने अतिशय धोक्याचं आहे. त्यामुळे असे जितके तुम्ही बार वाढवताय तितकं तुम्ही या नवीन पिढीला खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये ढकलताय असं मला वाटतं. नक्की. तुम्ही म्हणताय की हा एक प्रकारची सुरुवात आहे, सोशल ड्रिंकिंग असेल किंवा पार्टी कल्चर असेल, हे सुद्धा एक प्रकारची सुरुवात आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि तुमचा अनुभव आहे त्या सगळ्या व्यसनाधीनतेच्या कार्यामधला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे, तो पुन्हा महेश जो विचारायचा आहे, आपण बबनराव पाचपुतेंना पण तो विचारूया. पण ज्या पद्धतीनं समर्थन केलं जातं, म्हणजे मी पुन्हा दीपक केसरकरांच्या या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो की त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राला हे हितकारक नाहीये. दीपक जयस्वाल म्हणतात की 2 नंबरचा म्हणजे महसूल, म्हणजे दुसऱ्या नंबरचा म्हणून, 2 नंबर नको म्हणायला अर्थ बदलेल, पण दुसऱ्या नंबरचा महसूल जो आहे तो महसूल सुद्धा राज्याला या दारूमधनं मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये काय परिस्थिती असली पाहिजे, कशा प्रकारे याच्याकडे बघायला पाहिजे? नाही, याच्यामध्ये एक मोठा विरोधाभास आहे मंदार, तो आपण लक्षात घेतला पाहिजे की एकीकडे राज्य सरकार आपलं जे आहे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून थोडंसं आपण जर आधी बघितलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमच्या एकूण स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी दारूची दुकानं होती त्याच्यावर पिकेटिंग करण्यामध्ये महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, यांच्या पत्नींसह अनेक महिला कार्यकर्त्या आघाडीवर असायच्या. तेव्हापासूनचा जो काळ आहे तो नंतरपर्यंत, म्हणजे 1973 पर्यंतचा जे नवीन देशी दारू धोरण आलं, त्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याकडे दारू या विषयाकडे बघितलं गेलं आणि विशेषतः 1991 नंतरचा काळ, म्हणजे आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण त्यानंतरचा काळ, ते या सगळ्या याच्यामध्ये दारूचं जे स्थान होतं ते बदलत गेलेलं आपल्याला दिसतं समाजामधलं. तर मुख्य म्हणजे राज्य सरकारचं जे धोरण किंवा केंद्र सरकारचं जे धोरण याकडे ज्या पद्धतीने असायला पाहिजे ते कधीच स्थिर नव्हतं. आता विशेषतः आमचं एकीकडे 1990 पर्यंत दारूबंदी आणि अबकारी कर म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट हे दोन्ही खाती एकत्र होती. 1990 नंतर दारूबंदी प्रचार विभाग हे खातं बाजूला करण्यात आलं. म्हणजे आधी जी 2 वेगवेगळे धोरणं असलेली खाती एकाच मंत्र्याकडे असायची आणि त्याला दारूबंदी मंत्री म्हटलं जायचा. तोच लिकरच्या परवान्याला परवानगी देणारा असा होता. तर हे जे खातं होतं ते एक्साईज डिपार्टमेंट आता वेगळं आहे आणि दारूबंदी प्रचार विभाग वेगळा आहे. जर तुम्ही मुंबईतल्या एक्साईज डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलात तर एकीकडे अतिभव्य एक्साईज विभागाचं ऑफिस आणि दुसरीकडे एका कोपऱ्यामध्ये दारूबंदी प्रचाराचं कार्यालय आपल्याला दिसतं. म्हणजे एकीकडे आम्हाला रेव्हेन्यू हवा आहे आणि दुसरीकडे शोभेसाठी आम्ही दारूबंदी विभाग चालू ठेवलेला आहे. एकीकडे 50% महिलांनी जर त्यांच्या ग्रामसभेनी निर्णय घेतला की दारूचं दुकान बंद करा तर आम्ही ते करण्यासाठी तयार आहोत, परंतु दुसरीकडे
जास्तीत जास्त तरुणांपर्यंत, जास्तीत जास्त महिलांपर्यंत दारू पोहोचेल असं नवीन धोरण शासनाने घेतलं. म्हणजे गाव तिथे बियर बाराची एक नवीन विचित्र धोरण या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राजकीय जी एक मानसिकता पाहिजे किंवा पॉलिटिकल विल पाहिजे या सरकारची लोकांच्या हितासाठीची, ती कुठेच बघायला मिळत नाही. त्यामुळे जो एक गोंधळ झालेला आहे, जो एक वेगळ्या पद्धतीचा एक घोळ आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला झालेला दिसतोय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, पण कुठल्या दिशेने थांबलं पाहिजे, कारण याबाबत तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि या तीव्र प्रतिक्रिया दोन्ही साईडच्या ज्या काही प्रतिक्रिया, दोन्ही बाजूच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपल्याला खरं तर विचारात घ्यायला पाहिजेत. पुन्हा बबनराव पाचपुते, तुम्ही आधीच्या सरकारमध्ये होता, आता सरकार नवीन आलंय, ते सरकारचे सुद्धा तुम्ही त्याच पक्षामध्ये आहात. एकूण तुम्हाला कुठेतरी धोरणात्मक गोंधळ या निमित्ताने दिसतोय का? दारूच्या बाबतीमधला धोरणात्मक गोंधळ कुठेतरी सरकारमध्ये आहे का? आणि जेव्हा एखादे अगदी अर्थ राज्यमंत्र्यांसारखी व्यक्ती ज्यावेळेला बोलते की हे सगळं गरजेचं आहे आणि केवळ ह्या दिशेने तुम्ही चर्चा करू नका, त्याचा अर्थ तुम्ही कसा काढताय? नाही, ही गोष्ट खरी आहे. अशा प्रकारचं जर उद्घाटन केलं असेल तर ते चूक आहे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे होतं. म्हणजे माहिती मिळाली ते रेस्टॉरंटचं उद्घाटन केलेलं आहे, पण तरी सुद्धा कुठे जाताना किंवा उद्घाटन करताना कार्यकर्ते आग्रह करतात, जवळचे कार्यकर्ते आग्रह करतात, म्हणून त्याची चौकशी करून गेली पाहिजे ना. आपण प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे. नैतिकता याला पर्याय नाही, नैतिकता ठेवलीच पाहिजे, नैतिकतेनेच काम करण्याची आवश्यकता आहे. पण आता दुसरी बाजू आहे, दारूबंदी झाली पाहिजे. दारूबंदी ज्या जिल्ह्यात झाली, मी गृहमंत्री होतो त्यावेळेस, एक वेळेस त्यावेळेस वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दारू विकली जात होती, त्याचा ब्लॅक मार्केटिंग होत होतं. आता चंद्रपूरला केलेली दारूबंदी झाली पाहिजे. मी स्वतः वारकरी आहे आणि या दारूबंदीच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये दारूबंदीच केल्यानंतर सगळे दारू बंद होईल असं नाही, ज्याला घ्यायचं ते घेणारच आहे. म्हणून प्रशिक्षण, नैतिकता या गोष्टीकडे भर दिला पाहिजे. प्रशिक्षण नसेल, नैतिकता नसेल, दारूबंदीचे परिणाम काय होतात हे सांगितलं नाही. काही कुटुंब मी पाहिलेत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये, अनेक कुटुंब आहेत ज्या कुटुंबात तंबाखूची पुडी सुद्धा आलेली नाही, त्यांना तिथे दारूचं दुकान जरी असलं तरी ते जात नाहीत. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं शिक्षण, प्रशिक्षण या गोष्टीला महत्व देण्याची आवश्यकता आहे. आणि जर तसं प्रशिक्षण महत्वाचं आहे किंवा संस्कार महत्वाचे आहेत, सुसंस्कार महत्वाचे आहेत, ते होण्याची आवश्यकता आहे. आणि दुसऱ्या बाजूला दारूमधून जे आम्हाला पैसे मिळतात. पाचपुते साहेब, मला एक तुम्हाला विचारावं असं वाटतं, तुम्ही या आधीच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष होतात, अहो पण हे प्रशिक्षण, हे प्रबोधन ज्या खात्याने करायला पाहिजे ते खातच तुम्ही बंद केलेलं जवळपास. दारूबंदी प्रचार विभाग जो आहे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. पाचपुते साहेब, तुम्हाला आवाज पोहोचतोय का? आवाज कदाचित त्यांना आवाज कमी येतोय. आवाज कमी येत असेल. प्रश्न पुन्हा एकदा महेश तुम्ही त्यांना विचारू शकता. मी तुम्हाला प्रश्न असा विचारू इच्छितो की तुम्ही अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये होतात, तर आता तुम्ही जे म्हणालात की प्रबोधन झालं पाहिजे लोकांचं या विषयावर, परंतु प्रबोधन ज्या विभागाने करायला पाहिजे ते दारूबंदी प्रचार खातं जे आहे ते, त्याची जर अवस्था आपण सांगितलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे की सरकारचं दारूबंदीचं धोरण आहे, पण ते धोरण प्रत्यक्षात राबवताना त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं होतंय किंवा खूप मोठ्या प्रमाणात दारूबंदीचा प्रचार होता असा होत नाही. सरकार रेव्हेन्यूकडे बघताय, ही सुद्धा गोष्ट खरी आहे. दारूबंदीचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. काही गावामध्ये दारू म्हणजे बाटली आडवी करण्याचा सुद्धा कार्यक्रम होतो, त्याला सुद्धा सहकार्य मिळत नाहीत, पोलीस त्याला सहकार्य करत नाहीत. उलट पोलीस वेगळ्या पद्धतीने परत जे बंदी करतात त्यांच्या बरोबर राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आपण नाकारून चालत नाही. तरी सुद्धा यामध्ये सुसंवाद ठेवून प्रचार करून लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, निर्व्यसनी राहण्याची आवश्यकता आहे, दारूपासून लांब राहण्यासाठी जे प्रशिक्षण व्हायला पाहिजे त्याची गरज आहे. आणि ते करत असताना सरकारने यामध्ये ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि ती चंद्रपूरमध्ये घेतलेली आहे. तशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतली तर त्याचा फायदा होईल. पण जिथे बंदी आहे तिथेच विक्री जास्त आहे, जिथे बंदी आहे तिथेच ब्लॅक मार्केट. ठीक आहे, हे आकडे सुद्धा दीपक जयस्वाल आपल्या सोबत आहेत, ते कदाचित याची तुलनात्मक आकडेवारी वगैरे आपल्याला देतील. एक छोटासा आपण या चर्चेमध्ये ब्रेक घेऊया. या चर्चेनंतर पुन्हा एक महत्वाचा प्रश्न जो पुन्हा आपल्याला विचारायचा आपल्या मान्यवरांना तो हाच आहे की मंत्र्यांनी जर ही मान्यता दिली अशा प्रकारे बिअर बारला आणि त्यातूनही गृहराज्यमंत्र्यांनी, तर गृह खात्यासारखं एखादं खातं ज्या खात्याने लॉ अँड ऑर्डर सारखे कायदा सुव्यवस्थेसारखे प्रश्न सांभाळायचे असतात, त्या प्रश्नांच्या ऐवजी त्यांनी जर अशी उद्घाटनं केली तर त्यातनं काय संदेश जातो समाजापर्यंत हे सुद्धा आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
बेधडकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. खुद्द मंत्री बारच्या उद्घाटनाला गेल्यानंतर साहजिक वाद निर्माण झालेला आहे आणि या वादामध्ये विविध पद्धतीनं आपण खरं तर समजून घेतोय या प्रश्नावरती. दारूबंदीच्या संदर्भामधलं सरकारचं धोरण काय असेल या संदर्भात आतापर्यंत आपण चर्चा केली. नेमके व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये काय होतंय आणि काय होऊ शकतं याची सुद्धा आपल्याला कल्पना मुक्ता पुणतांबेकर यांनी दिलेली आहे. दीपक जयस्वाल आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे. पण त्याही पेक्षा अगोदर प्रेक्षक काय म्हणतात हे सुद्धा काही प्रातिनिधिक प्रतिक्रियांवरनं आपण तपासूया. बेधडक प्रतिक्रिया काही आपल्याला आलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांकडनं. मीना लामा म्हणतायत, पूर्वीच्या गृहमंत्र्यांनी डान्स बार बंद केले, आताचे गृहराज्यमंत्री बारचं उद्घाटन करतायत, किती हा विरोधाभास. या व्यतिरिक्त गणेश घोरपडे म्हणतायत, मी पण भाजपचा कार्यकर्ता आहे, मला हे नैतिकदृष्ट्या बरोबर वाटत नाही. मुदस्सर खान म्हणतायत, जर लोकप्रतिनिधींनी असं केलं तर जनतेनं काय करायचं, असं मुदस्सर खान यांचं म्हणणं आहे. अभिजित कोदांदे म्हणतायत, हा बार हा परवाना घेऊनच उघडला असेल तर मग आक्षेप कशासाठी घ्यायचा, म्हणजे बारला जर परवाना आहे तर मग आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, असं अभिजित यांचं म्हणणं आहे. आणि वैभव कोकाटे म्हणतायत, यावरून राज्यांच्या गृहराज्यमंत्र्यांचे संबंध कोणासोबत आहेत हे जनतेला कळलेलं आहे. बिअर बार उद्घाटनासाठी वेळ देणं ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे. अर्थात विविध प्रतिक्रिया आहेत, अनेक प्रतिक्रिया या विरोधातल्या आलेल्या आहेत मंत्र्यांच्या या कृतीच्या. आणि त्यातल्या या दोन प्रतिक्रिया आहेत. खरं तर एक म्हणतात की परवाना दिला असेल तर त्याच्यामध्ये वाद कशाला व्हायला पाहिजे, आणि त्या व्यतिरिक्त ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने आपण पुन्हा ही चर्चा सुरू करूया. पुन्हा दीपक जयस्वाल, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की एकीकडे अजिबात बंदी होता कामा नये, एकीकडे तुम्ही म्हणताय की विविध पद्धतीनं सीमेच्या पलीकडनं म्हणजे आंध्र प्रदेश असेल किंवा इतर राज्य असेल त्याच्यातनं तुमच्याकडे जे बंदी घातलेले जिल्हे आहेत, गडचिरोली आहे, विदर्भ, वर्धा आहे किंवा अगदी चंद्रपूर असेल, इथे दारू येते त्या परराज्यांमधनं सुद्धा. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं का की संपूर्ण राज्यात एकीकडे तुम्ही म्हणताय की बंदी करा आणि तुम्ही दुसरीकडे म्हणताय की बंदी घालू नका, नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? माझं म्हणणं असं आहे सर की दारूबंदी करताना तुम्ही चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे, तुम्हाला माहित आहे, आणि वर्धा आणि औद्योगिक जिल्हा असला म्हणून गडचिरोली दारूबंदी इथे- तिथे झाली नाही पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे की औद्योगिक जिल्ह्यामध्ये दारू असलीच पाहिजे, तिथे फार गरज आहे औद्योगिकीकरणासाठी दारूची, असं तुम्हाला म्हणायचं? नेमकं काय म्हणायचं सर? माझं म्हणणं असं आहे की चंद्रपूर जिल्हा औद्योगिक याच्यासाठी म्हणतो की तिथे जे कोळशाच्या खाणी आहे, सिमेंटचे कारखाने आहे किंवा विजेचे कारखाने आहे, इथे काम करणारे जे लेबर्स वर्ग आहे तो कमीत कमी 2 ते 3 लाख लेबर या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करतो आणि विविध प्रांतातून तो कामगार वर्ग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. तुम्ही एकीकडे 1973 पासून देशी दारू आणि विदेशी दारूचे लायसन्स दिलेले आहे, दुसरीकडे तुम्ही अचानक दारू बंद करता. जी दारू आज 50 रुपयाला विकत होती ती आज 150 रुपयाची मिळत आहे, जी नीप आज 120 ला मिळत होती ती 350 ची मिळत आहे. एकीकडे काळा बाजार होत आहे आणि दुसरीकडून माझं असं म्हणणं आहे की आम्हाला लागून जे आपला छत्तीसगड आहे किंवा आंध्र आहे किंवा तेलंगणा आहे, इथून सर्रासपणे दारू येत आहे. मग दारूबंदी राबून तुम्ही दारूबंदी तिथे झालीच नाही तर मग दारूबंदी कशाला करता? आणि तुम्ही दारूबंदीच करायची आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात करा. आणि दारूबंदी करणारे जे पारोमिता गोस्वामी आहे त्याच्याबद्दल आता आमच्या ज्या भगिनीने सांगितलं की तिने तिथे पुढाकार घेतला. माझं असं म्हणणं आहे की पारोमिता गोस्वामी ही स्वतः दारूच्या पार्टीमध्ये उपस्थित होती, त्याचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहे. हे फोटोग्राफ्स मी आज महाराष्ट्राला दाखवत आहो की ती फॉरेनर सोबत दारूच्या पार्टीमध्ये स्वतः. ठीक आहे, एक मिनिट. तुम्ही कदाचित हे आपल्याला कुठल्या व्यक्तिगत ह्याच्यावरती जायचं नाहीये. कोण तुमचा तिथला लढा, त्या लढ्याच्या विरोधातली लोक कोण असतील, तिथे आता जी परिस्थिती आहे चंद्रपूरमध्ये, कदाचित त्या लढ्यातली लोक विदेशात गेली असतील तेव्हा त्यांनी कदाचित हातात घेतली, प्याली किंवा नाही, हा आता वादाचा मुद्दा नाही, तो कदाचित आपण नंतर घेऊया. पण मूळ मुद्दा पुन्हा मुक्ता तुम्हाला हाच विचारायचा आहे की ज्या वेळेला हा जो भाग येतो, अशा वेळेला ज्या वेळेला ते चित्र दाखवलं जातं की यांनी अमुक घेतलंय किंवा काय, मूळ मुद्दा हाच आहे की कुठेतरी समाजाची सुद्धा आता मान्यता आहे. तो समाज केवळ मागासलेला समाज नाहीये, कुठला ग्रामीण भागातला समाज नाहीये, तर तो पूर्णपणे शहरातला समाज आहे. शहरांमधली जी काही एकूण आताची जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये ज्या पद्धतीनं दारू हे आता स्वीकारलेलं एक प्रकारचं कल्चर आहे,
संस्कृती एक प्रकारची झालेली आहे ती एकीकडे आहे, दुसरीकडे आपण म्हणतो की पूर्ण राज्यामध्ये बंदी घातली पाहिजे किंवा अनेक ठिकाणी बंदी आली पाहिजे. या सगळ्या विरोधाभासामध्ये नेमकं अन्याय जर कुणाला होत असेल तर तो कुणावरती होतोय असं तुम्हाला वाटतंय? आणि त्यातूनही ही सगळी जी क्लिष्ट परिस्थिती आहे याच्यामध्ये काहीतरी एक टप्पे असू शकतात का? सुधारणेकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून काही टप्पे असू शकतात का? ज्या लोकांचा दारूबंदीला विरोध आहे ना त्यांची ही सगळी आर्ग्युमेंट्स असतात की जर का दारूबंदी केली तर त्याच्यापासून मिळणारा रेव्हेन्यू एकतर रेव्हेन्यू कमी होईल, आपला रेव्हेन्यू मिळणार नाही. आणि दुसरं असतं की ती मग दारूबंदी 100% अंमलात येत नाही आणि उलट जास्ती महाग ब्लॅक मधनं वगैरे ती दारू त्यांना उपलब्ध होते. ती दोन्ही आर्ग्युमेंट्स ऍक्च्युली चुकीची आहेत. की ठीक आहे, जरी आपल्याला तो रेव्हेन्यू मिळाला तरी त्याच्यापासून ज्या सामाजिक समस्या निर्माण होतात त्या केवढ्या भयानक आहेत. म्हणजे आता गेली अनेक वर्ष आम्ही मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम करतोय आणि आमच्या असं लक्षात येतं की अनेक सामाजिक प्रश्न जे आहेत त्यांच्या मुळाशी दारू हे कुठेतरी आम्हाला कारण दिसून येतं. की अगदी कौटुंबिक हिंसाचार असो, बेरोजगारी असो, गुन्हेगारी असो, तर म्हणजे अनेक सामाजिक प्रश्न त्याच्यातून निर्माण होत आहेत. आणि मग त्या रेव्हेन्यूचा उपयोग काय? आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट की असं आम्ही ऐकतोय की त्या रेव्हेन्यू मधला एक महत्वाचा हिस्सा महिला आणि बाल कल्याणासाठी वापरला जातो. ज्या महिलांचं आणि बालकांचं तुम्ही नुकसान करताय त्यांच्या कल्याणासाठी हा रेव्हेन्यू तुमच्याकडनं वापरला जातोय. ही तर खूपच चुकीची गोष्ट आहे. आणि दुसरं त्यांचं जे आर्ग्युमेंट असतं की तरी सुद्धा दारू उपलब्ध होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा खरं तर म्हणजे इतकी सहजगत्या ती उपलब्ध होत नाही. आणि आपल्याही सगळ्यांची जबाबदारी नाही का की समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली तर ती सक्सेसफुली राबवण्याची? अर्थातच सरकार, पोलीस यांची जबाबदारी आहे, पण आमच्यासारख्या सामाजिक संस्थांनी सुद्धा जर का पुढाकार घेतला, त्याच्यासाठी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण केली, तर आपण सर्व मिळून ही दारूबंदी यशस्वी करू शकतो. त्यामुळे लोकांकडनं ही जी दोन तुम्ही म्हणताय की सर्व मिळून दारूबंदी यशस्वी करू शकतो, हे अगदी मान्य आहे. सर्वांनी जर ठरवलं तर ते होऊ शकतं. पण त्याही पेक्षा महत्वाचं, पुन्हा महेश तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पहिले महेशना विचारतो, मग डॉक्टर वाघमारे तुम्हाला विचारतो की मुळात जे दिसतंय म्हणजे ही सगळी आपल्यासमोर जी परिस्थिती गेली अनेक वर्ष, गुजरातमध्ये सुद्धा दारूबंदी आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा दारू ही उघड उघड मिळताना अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. आणि ती ही जी मिळते ती अधिक धोकादायक अशा प्रकारची दारू तिकडे मिळत असते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका मार्ग कुठला आहे? म्हणजे बंदी हा एकीकडे मार्ग सगळेजण सुचवत आहेत, दुसरीकडे आता केवळ महिलांवरतीच ती सगळी जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे जर का जिल्ह्यांमध्ये दारूबंदी, उद्या मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी मग दारूबंदी आणि बार चालतील आणि जिल्ह्यामधल्या ठिकाणी बार चालणार नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे कशी म्हणजे उद्भवली तर काय परिस्थिती येईल? असं नाही, आताची परिस्थिती जी आहे की आपल्याकडे जे राजकीय धोरण ठरवलं जातं, हे राजकीय धोरण इतकं विसंगत असतं की त्यासाठीचे जे नियम आणि कायदे कानून ज्या तरतुदी केल्या जातात त्या तरतुदी मुळातच कमजोर पायावर आधारलेल्या असतात. त्यामुळे सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. आताची जर आपण परिस्थिती बघितली की ज्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये दारूच्या विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे, बाटली फोडा आंदोलन, बाटली आडवी करा आंदोलन, अशा पद्धतीची आंदोलन होतात आणि खेड्यापाड्यातल्या गोरगरीब घरातल्या आया बहिणी रस्त्यावर येतात कारण दारूने त्यांच्या घराचं नुकसान झालेलं असतं म्हणून. शहरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, परंतु शहरामध्ये त्या पद्धतीने आंदोलनं अजून सुरू झालेली नाही आहेत. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारची जी जबाबदारी असते ती सरकारची जबाबदारी लोकांचं प्रबोधन करणं ही जेवढी असते, त्याचबरोबर ज्या स्वयंसेवी संस्था या सगळ्या विषयाशी संबंधित असतात त्यांची सुद्धा जबाबदारी असते. आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे जी दारू गेल्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गावकुसाच्या बाहेर होती, गावाच्या बाहेर दारूची दुकानं होती, ती आता गावामध्ये आलेली आहे, घरामध्ये आलेली आहे. तर ही जी दारू जी कधीच घरामध्ये आलेली नव्हती ती घरात आलेली आहे. त्यामुळे दारूचं ड्रिंक्समध्ये रूपांतर झालेलं आहे आणि दारू पिण्याच्या सवयीचं सोशल ड्रिंकिंग म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तर या सगळ्या याच्यात आपण एक मला इथे सर्वे मुद्दाम नोंदवावा असं वाटतो की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे नंबर 3 त्याचे जे निष्कर्ष आलेले आहेत की 2007 पर्यंत आपल्या देशातील 32% लोकसंख्या, म्हणजे मी 2007चं सर्वे सांगतोय, की कमी अधिक प्रमाणात मद्यसेवन करत होते आणि ते जी दारू पित होते ती दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रात तयार होणाऱ्या एकूण दारूपैकी 65% दारू भारतीय लोक पित होते. आणि त्याच्यात सरासरी 10 ते 13% लोकांनी सांगितलं होतं की आम्ही जवळपास दररोज दारू प्राशन करतो. आणि यात सगळ्यात धक्कादायक एक निष्कर्ष आलेला आहे, तो म्हणजे गेल्या दशकामध्ये दारू प्राशन करायला सुरुवात करण्याचं वय जे
आधी 28 होतं ते 19 वर आलेलं आहे आणि ते गेल्या 7 वर्षामध्ये ते 17च्याही खाली आलेलं आहे. म्हणजे पुण्यामधली जी चिल्लर पार्टी गाजलेली होती 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी दारू पार्टी करून जो धिंगाणा घातला होता आणि सगळ्या माध्यमांनी ते दाखवलं होतं. जर इतक्या खाली जर दारू पिण्याची सवय येत असेल आणि घरातूनच जर ती सुरुवात होणार असेल तर इथे फक्त सरकारने दारूबंदी करून काहीही होणार नाही. इथे सर्वसामान्य माणसाने आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. नाही मग पुन्हा पुन्हा हाच मुद्दा डॉक्टर तुम्हाला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं दारू म्हणजे नेमकी कुठली दारू बंद करायची, ती गावठीच दारू बंद करायची का, मग नंतर जे विविध प्रकारच्या दारू, मग त्यात म्हणजे इतर लिकर्स भारतातली भारताच्या बाहेरची, हे सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ठराविक काही लोकांच्या वरती बडगा, ठराविक काही लोकांना सूट, हे जे चित्र आहे हे बदलेल का या सगळ्या दारूबंदीच्या सगळ्या प्रश्नामध्ये? आपण मंत्र्यांकडे येऊच या चर्चेमध्ये. नाही, पण कसं आहे बघा मंदारजी, की म्हात्रे सर म्हणाले त्या मताशी मी सहमत आहे, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि ती प्रखरपणे आहे की ग्लोबलायझेशनमुळे आणि सगळं जग जवळ आल्यामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्याबरोबर भारतीय संस्कृतीच्या हिशोबाने ज्या थोड्या वाईट गोष्टी होत्या त्याही या भारताच्या जवळ आलेल्या आहेत. मग ग्लोबलायझेशनमुळे जर दारू आणि त्याचं प्रमाण किंवा त्याचं जर सोशल ड्रिंक मध्ये रूपांतर झालंय तर एक समाज म्हणून आपण ते कम्प्लीट काढून टाकू शकतो का? तर प्रामाणिकपणे त्याचं उत्तर आहे नाही. मी स्वतः दारू पित नाही, पण मी अमेरिकेत 16 वर्ष होतो. तिथे पाण्यापेक्षा बियर स्वस्त मिळते म्हणून अमेरिकेतले सगळे लोक अल्कोहोलिक झालेत का? तर नाही. कारण याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत तुम्ही समाजाचं प्रबोधन करत नाही, जसं म्हात्रे सर म्हणाले की समाजाची मानसिकता ही जोपर्यंत आपण बदलण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत दारूबंदी कंप्लीट तुम्ही दारू बंद करून टाका. मग स्वातंत्र्यानंतर आपण जे दारूच्या कारखान्यांना परवाने दिले, ज्या एक इंडस्ट्री त्याच्यामध्ये उभी आहे, मग त्या लोकांच्या भवितव्याचं काय? किंवा सोशल ड्रिंक मध्ये जे रूपांतर झालेलं आहे, प्रत्येक जण दारू व्यसन म्हणून पितो असं जर आपण मानलं तर ते चुकीचं ठरेल. कारण आता त्या ताईंनी जो आकडा सांगितला की 13% लोक अल्कोहोलिक बनतात, म्हणजे 87% लोक आहेत ते सोशल ड्रिंक म्हणून करतात. असं जर आपण मानलं, जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे, तर मग तुम्ही त्यांचं नुकसान करताय का? तर याचा परिणाम असा आहे की ज्यावेळी तुम्ही परवाने देता, सरकार म्हणून तुम्ही काम करता, तेव्हा समाज म्हणून पण तुम्ही काम करणं गरजेचं आहे. घराघरामध्ये याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे की कुठपर्यंत या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे. आणि मग याचं सगळ्यांचं मूळ जर तुम्ही म्हणाल तर जी आजची घटना झाली त्याच्याकडे जाईल. किंवा समाज ज्यावेळी राजकारण्यांकडे बघतो किंवा रुलरकडे बघतो, सोसायटीचा जर विचार केला तर सोसायटीचं सोशल विल, सोसायटीचे मॉरल्स आणि सोसायटीचे एथिक्स हे जेव्हा एका लाईनीत येतात त्यावेळी एका हेल्दी सोसायटीची निर्मिती होते. पण त्या हेल्दी सोसायटी राबवण्यासाठी जे राजकारणी असतात त्या राजकारण्यांच्या पाठीमागे जर आत्ताची जी उद्घाटनाची मानसिकता आहे, केसरकर जे म्हणाले, ती जर एक जी विदाउट एथिकल जी मानसिकता आहे ती जर त्या राजकारण्यांच्या पाठीमागे गेली तर मग त्या हेल्दी सोसायटीचं रूपांतर एका आजारी सोसायटीमध्ये होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि त्याची गरज ही आता भासलेली आहे की राजकारण्यांनी डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे की आपण काय करतोय. उदात्तीकरण जर यांनी केलं नक्की तर मग समाज हा दुसऱ्या बाजूने जाणार. नक्की, म्हणजे उदात्तीकरण होता कामा नये याच्यामध्ये काही शंका नाहीये. उदात्तीकरण न होता नेमकं आणखीन पुढे काय पद्धतीनं या सगळे बघितलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे. मंत्र्यांनी केलेलं जे कृत्य आहे ते त्या संदर्भामध्ये आपण शेवटच्या या भागामध्ये चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. महाराष्ट्रामध्ये गृहराज्यमंत्र्यांनी बारचं उद्घाटन केल्यानंतर अर्थातच चर्चा आपण करतोय त्या पार्श्वभूमीवरती आणि आपण वेगवेगळे त्यातनं संदर्भ तपासून पाहतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा अगदी जो सांगायचा आहे आता आपले प्रेक्षक आणि एक पत्रकार हेरम कुलकर्णी यांनी कळवलेलं आहे आता की नगर जिल्ह्यात जिथे ही घटना घडली त्याच नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 600 ग्रामसभा या दारूबंदीच्या विरोधामध्ये ठराव घेणार आहेत उद्या. आणि 700च्या आसपास मला वाटतं त्या ग्रामसभा आहेत एकूण की दारूबंदी च्या दृष्टीने तो ठराव घेणार आहेत. एकीकडे हे सगळं काम चालू आहे, दारूबंदीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याच महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी
एका बारचं उद्घाटन केलेलं आहे. नेमका काय संदेश या सगळ्यातनं जातो हे आपण तपासून बघतोय. अर्थात दीपक जयस्वाल, तुम्हाला विचारायचं आहे, ज्या पद्धतीनं ही सगळी चर्चा चालू आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही साहजिक आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण एकीकडे जिल्हा पातळीवरती ही सगळी बंदी आणि हे सगळं आंदोलन सुरू आहे. मोठी जी शहर आहेत, पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, या सगळ्या शहरांमधल्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? मुंबई, नाशिक, औरंगाबाद किंवा नागपूर या महानगरामध्ये आपण पहिले दारूबंदी करावी, कारण की तिथे दारूबंदी करणे शक्य नाही आहे. आज आदित्य ठाकरे सुद्धा पूर्ण 24 तास मुंबईमध्ये बार ओपनची किंवा पूर्ण लाईफलाईनची ती गोष्ट करत आहे. दुसरीकडे आपण छोट्या शहरामध्ये दारूबंदी करत आहोत. माझं असं म्हणणं आहे की जे पूर्ण मोठे शहर आहे तिथे पहिले दारूबंदी करावी. आणि माझं तर असं म्हणणं आहे की आज जे महसूल आपल्याला 17,000 करोड मिळत आहे, हे जर संपूर्ण महसूलच बंद झालं तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा कोलमडणार, हे मी निश्चित सांगतो. ठीक आहे, म्हणून हे सरकारने, कोणतंही सरकार, ठीक आहे, तुमचा दारूबंदी थोडा वेळ कमी आहे त्यामुळे तुम्हाला थांबवतो. तुम्ही म्हणताय की पक्षपातीपणे ही दारूबंदी केली जाते. तुम्ही म्हणताय की शहरामध्ये दारूबंदी सुद्धा पहिल्यांदा केली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. पण त्याबरोबरीनं जो 17,000 कोटीचा एक भला मोठा आकडा तुम्ही सांगितलेला आहे, या 17,000 कोटीवरनं पुन्हा बबनराव पाचपुते तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. दोन्ही सरकार तुम्ही आता बघताय, आधीच्या याच्यामध्ये तुम्ही मंत्री राहिलेला आहात. या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं आता येणाऱ्या काळामध्ये बघाल तुम्ही राज्यकर्ते म्हणून? दारूबंदी झाली पाहिजे यामध्ये कुठे शंका नाही, पण करताना खूप अडचणी आहेत, होऊ शकणार नाही. आणि आपण सांगतो की महसूल आपल्याला पाहिजे, राज्य चालवायचं आहे, त्यामुळे प्रबोधनाशिवाय याला दुसरा मार्ग नाही. आणि विशेषतः दारूमुळे जास्त नुकसान होत असेल ते आमच्या माता भगिनीचं होतं, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे सगळ्यांनीच एकत्र येऊन मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं पाहिजे आणि तरुण पिढीशी संवाद साधला पाहिजे. कारण तरुण पिढीमध्ये अगदी 17 पेक्षाही लहान, मी तर किती वेळेस पाहिलं 12-13 वर्षाची मुलं सुद्धा दारू पिऊन डीजे समोर नाचतात. ही काही चांगली गोष्ट राहिली नाही. आता या सगळ्या गोष्टी आहेत. प्रबोधनासाठी अनेक मार्ग आहेत. सिनेमा, पिक्चर आहे, तिथे आपण दाखवतोय, ते बरोबर नाहीत. अनेक घरामध्ये एकत्रित कुटुंब होतं, ते आता एकत्रित कुटुंब राहिले नाहीत. मुलांवरती घरातल्या प्रमुखाचा वचक होता, तो राहिलेला नाही. तेच जर चुकीचे माणसं करायला लागलेत, आपण एकदा जर उदारीकरण स्वीकारलेलं आहे तर त्या दृष्टीने येणारे हे वाईट गोष्टी सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या सुधारवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून यामध्ये मी बाजूला राहून दुसऱ्याच्या घरी काय होत आहे मी बाजूला राहीन असं नाही, तर सर्वांनी एकत्र येऊन राज्य म्हणून नाही तर गाव आणि राज्य याला एकत्रित विषय पाहण्याची आवश्यकता आहे. आणि मी गृहमंत्री असताना पाहिलं वर्ध्यामध्ये जास्त दारूबंदी झाली, तिथे जास्त दारू विक्री होती. हे प्रबोधनाशिवाय शक्य होणार नाही. प्रबोधन करत असताना सरकारने सुद्धा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपल्या समाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करायचं ते करण्याची आवश्यकता आहे. आणि ते करण्यासाठी आता वेळ कमी आहे. या कमी वेळामध्ये लोकांना सुधारण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याची आवश्यकता आहे. आणि राहिला प्रश्न मंत्र्याने जावा का नाही, तर ते नैतिकचा विषय आहे. जरी मित्र असले आणि शेजारी बार असला आणि इकडं असला तरी जायला नको होतं. ठीक आहे, आता गेले त्यांनी माफी मागा, पण त्याचं समर्थन, माफी मागायची तयारी नाही आहे त्यांची, त्याचं समर्थन करतायत. वेगवेगळ्या विविध पद्धतीनं समर्थन सगळं चालू आहे. म्हणून आपण चर्चा करतोय बबनराव पाचपुते. कारण अर्थातच आपल्याला पाचपुते साहेब करण्यापेक्षा त्याचं माफी मागावी, परत जाणार नाही असं सांगावं, याच्यामुळे लोकांच्या मध्ये वेगळा संदेश जातो, ही गोष्ट खरी आहे. बबनराव, तुम्हाला आठवत असेल याच्या आधी माधवराव किन्नाळकर जे गृहराज्यमंत्री होते त्यांनी सुद्धा ते स्वतः डॉक्टर सुद्धा होते, तर त्यांनी पदावर असताना सांगितलं होतं की दररोज थोडी दारू प्यायला काही हरकत नाही. आणि त्यावर किती गदारोळ झाला होता ते तुम्ही पाहिलं होतं त्यावेळेस. नाही, मी पाहिलं होतं, ऐकलं होतं. मी स्वतः डॉक्टर माधव केळकरला सांगितलं चुकीचं आहे. तुम्ही घरात काय करता हे जर समाजासाठी बोलायला लागलं तर ते चुकीचं आहे. घरात आणि बाहेर जे तुम्ही घरी वागता तेच बाहेर वागलं पाहिजे. अशा पद्धतीने बोलणं बरोबर नाही. आणि जर प्रमुख माणसं, सत्ताधारीच माणसं जर अशी बोलायला लागली तर सामान्य माणसाचं काय होणार? दारू ही वाईटच आहे, दारूबंदी झालीच पाहिजे. पण त्याकरता सगळ्यांनी एकत्र येऊन, सगळ्यांचं एकत्रित येऊन प्रबोधनाचं काम करणं, समाज सुधारण्याचं काम करायचं, सगळ्या संघटनेने एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.
आणि नैतिकता हा गुण शिकवण्याची नैतिकता ही आता शाळेच्या पहिल्या वर्षापासून शिकवण्याची आवश्यकता आहे. म्हणून यामध्ये सुद्धा सुधारण्याची आवश्यकता आहे. नक्की नक्की सुधारण्याची आवश्यकता आहे. पुन्हा मुक्ता तुम्हाला अगदी थेट हाच प्रश्न विचारायचा आहे. नव्या पिढीच्या प्रतिनिधी तुम्ही आहात आणि पिढी कशा पद्धतीनं बदलले हेही तुम्ही बघताय. दोन्ही बाजूनी तुम्ही बघितलेले आहेत. अतिशय वाईट उदाहरणं तुम्ही तुमच्या मुक्तांगणमध्ये येताना बघत असता. या सगळ्याचा जो दुष्परिणाम आहे तो तुम्ही अधिक जास्ती जवळनं बघताय. पण त्यातूनही तुम्हाला नेमकं काय याच्यातनं दिसतंय? कारण ही जी एक प्रकारचं जे द्वैत आहे, एकीकडे गाव छोटी छोटी गावं आहेत ही दारूबंदीसाठी पुढे येत आहेत, शहरांमध्ये मात्र दारूचा पूर वाहतोय. आता सगळीकडेच कसं झालंय की दारू या गोष्टीला खूप एक प्रतिष्ठा आलीये, एक ग्लॅमर आलेलं आहे आणि विशेषतः तरुण मुलांच्या मनात तर ते खूपच आहे. आणि जनरली असं होतं की हिंदी चित्रपटांमध्ये ते बघत असतात की हिरोला जेव्हा आनंद होतो किंवा दुःख होतं तर दोन्ही प्रसंगी तो दारू पिताना दाखवतात आणि आजकाल सिनेमामध्ये हिरोईनही दाखवतात. त्यामुळे तरुण मुलं आणि मुली दोघांच्याही मनामध्ये दारूचं खूप आकर्षण निर्माण होतं. आणि जेव्हा लहान वयामध्ये सोशल ड्रिंकिंग सुरू होतं तेव्हा लहान मुलांच्या या जी पौगंडावस्थेतली मुलं असतात त्यांच्यामध्ये वाहवत जाण्याची एक खूप मोठी प्रवृत्ती असते. त्यामुळे लवकरच्या वयात जर का दारू इंट्रोड्यूस झाली तर ते पुढे दारुडे किंवा अल्कोहोलिक बनण्याचा एक खूप मोठा धोका असतो. आणि त्यामुळे लोकांच्या मनातली ही जी दारूला प्रतिष्ठा आहे ती कमी करणं खूप महत्वाचं आहे. आणि जर का एखादे मंत्री जर का बारच्या उद्घाटनाला गेले तर ते मुलांना हाच संदेश देतात की हे चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ही गोष्ट करू शकता. आणि त्यामुळे जी मुलं हे बघतायत त्यांच्या दृष्टीने तर हे खूपच धोक्याचं आहे. आणि मला एक सांगायचं की जेव्हा पुलंनी मुक्तांगणचं उद्घाटन केलं तर तेव्हा त्यांनी आम्हाला असं शुभेच्छा दिल्या होत्या की तुमच्या केंद्राची भरभराट होऊ दे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देणार नाही, तर तुम्ही इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पण दुर्दैवाने या पुलंच्या शुभेच्छा काही खऱ्या ठरल्या नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये हा व्यसनाधीनतेचा प्रश्न वाढतोय. आणि मगाशी जसं सांगितलं की सरासरी वयोगट आता खूपच कमी होत चाललाय. म्हणजे अक्षरशः 13-14 वर्षाची मुलं सुद्धा मुक्तांगणमध्ये येत आहेत. तर त्यामुळे दारूबंदी, त्याच्यासाठीचं प्रबोधन आणि ज्यांना व्यसन लागलेलं आहे त्यांच्यावरती उपचार देणं अशा सर्व पद्धतीने आपल्याला या प्रश्नाकडे बघायला लागणार आहे. नक्की नक्की अर्थात सर्वंकष पद्धतीनं बघावं लागणार. अगदी जाता आता मंत्र्यांचं हे जे काही वर्तन आहे म्हणजे हे वागणं बरं नाहीये वगैरे आपण सगळं म्हणतोय, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जी मान्यता देण्याचं एक प्रकारचं काम आहे आणि त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं आता कारणं समोर केली जात आहेत. नेमकं काय म्हणता येईल? नाही, शासकीय प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा मंत्री एखाद्या अशा कार्यक्रमांना जातात आणि तिथे गेल्यानंतर ते असं सांगतात की या बारला शासनाची मान्यता असल्यामुळे आम्ही त्याचं उद्घाटन करण्यात काही गैर नव्हतं. हे सगळं जे आहे याच्यामध्ये उत्पादन शुल्क विभागातून मिळणारा जो महसूल आहे, जो एकूण महसुलापैकी क्रमांक 2चा महसूल आहे, त्या महसुलावर डोळा ठेवून हे मंत्री तशा पद्धतीची विधानं करतात. आपल्याला इथे एकच, मला गुजरातीमध्ये एक म्हण आहे की ज्या राजा बेपारी त्या प्रजा भिकारी. म्हणजे जर राजाचे प्रतिनिधी जर दारूच्या महसुलाकडे नजर ठेवून जर असे वागत असतील तर तिथे प्रजा भिकारी होणार दारूच्या व्यसनापायी. हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे या सगळ्या याच्याकडे महाराष्ट्र जे मध्यराष्ट्र बनत चाललेलं आहे ते थांबवण्याची कोणीतरी हाक दिली आहे. तर ते त्यासाठी जर मंत्र्यांना सपोर्ट करता येत नसेल तर त्यांनी त्याचं अशा पद्धतीनं उदात्तीकरण तरी करू नये. उदात्तीकरण तू अगदी थोडक्यात जाता आता मंदार, मला एकच बोलायचं आहे की पुरोगामी महाराष्ट्रात मागच्या मंत्र्यांनी, आबांनी डान्स बार बंदी केली. आताचे मंत्री बारचं उद्घाटन करतायत. म्हणजे बीजेपीने जे वाक्य आणलेलं की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, याचं उत्तर या मंत्र्यांनी दिलं आणि ते या देशाला आणि महाराष्ट्राला यांच्या वागण्याने मिळालंय, याच्यात काही शंका नाही. ठीक आहे, शंका नाहीये तुम्ही म्हणताय. पण त्याही परिस्थितीनं आपण पुन्हा एकदा इथे बबनराव पाचपुते आहेत, मुक्ता पुणतांबेकर आहेत, महेश म्हात्रे, सगळ्यांनी आता जे म्हटलंय ते कदाचित हे मंत्री ऐकतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे किमान माफी मागायला काय हरकत आहे, कारण मंत्र्यांनी हे करणं अजिबात चुकीचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गृहराज्यमंत्री ज्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये जातात आणि बारसारख्या एखाद्या ठिकाणाचं उद्घाटन करतात ते अजिबात नैतिकतेला धरून नाही आणि संकेतांना धरून नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्याची माफी मागावी. तर माफी मागितली नाही तर अर्थातच या विषयावरती या मंत्र्यांचं काय म्हणणं आहे किंवा या मंत्र्यांचा पाठिंबा कसा आहे हे स्पष्टपणे उघड होतं. सरकारने याबाबत तातडीनं लवकरात लवकर त्यांची भूमिका स्पष्ट करावी. धन्यवाद. नमस्कार.